बेळंकीत एकता गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याला दिले प्राधान्य। ग्रामस्थांनी केले मंडळाचे कौतुक। पाहूया आमचे एसटीएन मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। बेळंकी तालुका मिरज येथे सर्व जाती धर्मातील तरुण युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेले गणेश मंडळ म्हणजेच एकता ग्रुप गणेशोत्सव मंडळ बेळंकी 22 वर्षापूर्वी चालू केलेल्या मंडळाची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल होत आहे। मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जात आहेत। विशेष करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात आलेले वृक्षारोपण व देणगी स्वरूपात प्राथमिक शाळेला आर्थिक मदत असे अनेक सामाजिक कार्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहेत। तसेच अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे असे समजून प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ बंडू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची यशस्वी वाटचाल चालू आहे। नुकतीच मंडळाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली। आज डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने जनता हैराण झाली आहे व जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे। म्हणून एकता गणेश मंडळाने डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढली आहे। कागवाड येथील बँड कंपनीला पाचारण करून पारंपरिक वाद्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे। या मिरवणुकीत सुमधुर हिंदी व मराठी गाण्यांच्या तालावर मंडळातील तरुणांनी चांगलाच फेर धरला होता। ही शांततेची मिरवणूक पाहून ग्रामस्थांच्या वतीने मंडळाचे कौतुक करण्यात येत होते। यावेळी मंडळाचे कार्यकर्ते जितेंद्र कोष्टी सर आमचे प्रतिनिधी समोर बोलताना म्हणाले, जेणेकरून ध्वनी प्रदूषणाने जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊनच पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढण्याचा आमच्या मंडळाचा मानस होता आणि इथून पुढे असेच जनताभिमुख कार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले। लोकनियुक्त सरपंच सौ सारिका महेश कुमार शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।